नमस्कार मित्रांनो, तर आता मशा यात्रेमध्ये आहे आणि सोबत आपल्या मामा आहेत आणि त्यांच्या सहचारी आहेत सोबत. तर मामा याला काय म्हणतात हे करताय रेवड तुम्ही? म्हणतात रेवड घोडीला रेवड रेवड गोड रेवड भरून घेतली म्हणजे उभं फाटत नाही, चिरत नाही, मजबूत. अच्छा, मग ही आता परंपरापासूनची पहिल्या पूर्वीपासूनच चालू असेल. पूर्वी बसणं हे धंदा. म्हणजे आता ही शेवटची पिढी आहे की शेवटची आता ही शेवटचीच पिढी आहे? जसं आपले आजी आजोबा आहेत त्याचप्रमाणे हे आहेत. मामा तुमचं नाव काय? मारुती बाबूराव वायकर. आणि मावशी तुमचं? माझं शकुंतला मारुती वायके. अच्छा, हे दोन्ही जे काही दाम्पत्य आहे ते शेवटची पिढी आहे त्यांचं. हे जे काही रेवड म्हणतात लोकरपासून आहे ना बाबा? लोकरीपासून आहे ते. आणि सगळ्यात उपदार असतं ती घोंगडी बनवतात. तर हे घोंगडीचं मार्केट आहे आजूबाजूला मशा यात्रेमध्ये. तर मामा खूप खूप धन्यवाद तुमचं, आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितली. याला काय म्हणतात त्याच्याबद्दल? गोट म्हणायचा, रेवड म्हणायची. काय गोट आणि रेवड गोट आणि त्याला गोट आणि रेवड असं म्हणतात. तरी बघू शकता तुम्ही. फाटत नाही, चिरत नाही, मजबूत. भानुबाईची घुंगडी आहे ही. भानुबाईच्या अच्छा. घुंगडीला रेवड आहे. अच्छा, जी भानुबाई आपण बोलतो ना खंडेरायाची, त्याचं हे रेवड जे आहे ते ह्या लोकरापासून बनवलं जातं. आणि हे बघा ते विणकाम बघू शकता कशा प्रकारे करतायत मामा. त्या बाई असं इन्कम. हा, हे बघा विणकाम किती सुंदर दिसतं. हे हाताने करायला लागतं. या स्कूटी मशीन वगैरे काय वापरता येत नाहीये, तर हाताने सुंदर असं हे रेवड बनवत आहेत. सर खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपण ह्या पुढच्या मशा यात्रेमध्ये.